नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या महिला पात्र होत्या त्या महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे. म्हणजे सगळ्या महिलांना अपात्र करण्यात आलेले नाही. Oh my God! Wow! तर त्या कोणकोणत्या महिला आहेत आणि त्यांची यादी जाहीर झालेली आहे. ज्या ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्या 5 कॅटेगरीनुसार त्या महिला त्या यादीत जर बसत असतील तर त्या महिला अपात्र आहेत. जर त्या यादीमध्ये तुमचं सुद्धा नाव असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपल्या चॅनलवरती मराठीमधून अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही इथे पाहू शकता आदिती तटकरे मॅडमांनी इथे पोस्ट केलेले आहे. ते नाव पण पाहू शकता ऑफिशियल. तर इथे काय लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी नवीन जीआरनुसार करण्यात आलेल्या शासकीय निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. इथे पाहून घ्या तुम्ही. या 2 जीआरनुसार ज्या शासकीय निर्णयानुसार ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणजे योजनेमध्ये ज्या काही महिला आहेत त्या महिलांना अपात्र करण्यात आलेले आहेत, वगळण्यात आलेले आहे. तर त्या कोणत्या महिला आहेत ते आपण पाहूया. तर इथे खाली लिहिलेलं आहे बघा, अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थींचे वितरण खालीलप्रमाणे आहे. म्हणजे ज्या ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांची यादी खाली ते आलेली आहे. आपण सविस्तर माहिती पाहूया. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणकोणत्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला. म्हणजे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा जर लाभ तुम्हाला मिळत असेल, त्यातून तुम्हाला पैसे मिळत असतील तर त्या तुमचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमचा बंद होणार आहे आता, हे तुम्ही लक्षात घ्या. तर अशा महिला किती आहेत बघा. इथे त्यांचा आकडा पण पाहू शकता तुम्ही. 2,30,000 अशा महिला आहेत ज्या संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत. दुसरी अट काय आहे, वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला. म्हणजे तुमचं जर वय वर्ष 65 वर्षाच्या पेक्षा जास्त तुम्ही असाल, वृद्ध असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. जर 65 वर्षाच्या आतील तुमचे वय असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारच्या महिला किती आहेत तुम्ही पाहू शकता. 1,10,000 अशा महिला आहेत. आणि तिसरा पॉईंट काय आहे ते समजून घ्या. कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या तसेच नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या व स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000. तर इथे कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या याचा अर्थ असा आहे की मित्रांनो, जर तुमचं लग्न झालेलं असेल आणि तुमच्या नवऱ्याची जर गाडी 4 व्हीलर असेल त्यांच्या नावावरती असेल. बऱ्याच महिलांना काय वाटतं की आपल्या नावावरती गाडी नाही म्हणजे आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर असं नाही मित्रांनो. जर तुमच्या पतीच्या नावाने गाडी तुमची असेल तर तुमचासुद्धा हप्ता बंद होणार आहे. तुम्हालासुद्धा या योजनेतून वगळण्यात येणार आहे. तसेच नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी जर तुम्ही असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हालासुद्धा या योजनेतून वगळण्यात येणार आहे. तसेच स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला, म्हणजे स्वतःहून नाव मागे घेणाऱ्या महिला यामध्ये समाविष्ट आहेत. तर अशा टोटल किती महिला आहेत अशा प्रकारच्या, तर 1,60,000 अशा महिला आहेत. इथे तुम्ही पाहू शकता 1,60,000. तर इथे तुम्ही पाहू शकता एकूण अपात्र महिला या 5,00,000 ठरलेल्या आहेत. या यादीमध्ये तुमचंसुद्धा नाव आहे का कमेंट करून नक्की सांगा. नाव असेल किंवा नसेल कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. आणि इथे खाली लिहिलेले आहे बघा, सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. म्हणजे आता बऱ्याच प्रकारे तुम्ही यूट्यूबवरती किंवा बातमीला अफवा पाहिलेली असेल की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, इलेक्शननंतर बंद होणार होती, किंवा आता या महिन्यापासून योजना बंद होणार आहे, इलेक्शनपुरती ही योजना चालू ठेवलेली. तर असं काही नाही मित्रांनो. इथे सरळ आदिती तटकरे मॅडमांनी मेन्शन केलेले आहे, सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन हे कटिबद्ध आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो. तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा गरजू महिलांना शेअर पण नक्की करा, कारण त्यांना पण ही माहिती समजली पाहिजे. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.